तुम्ही देवाचं वचन वाचत नसाल, अगर आपका परमेश्वर वचन की आप ऐकत नसाल अगर सुन नहीं रहे, आणि अभ्यास करत नसाल, वो सीख नहीं रहे, तर तुम्ही मजबूत कधीच तो होणार आप नाही. कभी मजबूत नहीं हो आणि म्हणून पाएंगे. तुम्हाला बायबल सोबत काय काय करायचं मी तुम्हाला शिकवलंय. इसलिए पवित्र शास्त्र के साथ क्या क्या कर सकते मैं आपको आणि त्या सिखाऊंगा. ठिकाणी स्पष्ट लिहिलंय की शास्त्रलेख तुम्ही शोधून पाहता, वहाँ पर सीधी रीति से लिखा है कि शास्त्र में आप ढूंढते हो, आणि ज्यावेळेस तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता जब उसे ढूंढना चाहते हैं त्यावेळेस मीच तुम्हाला तिथं सापडतो. तो मैं ही आपको वहाँ पर मिलूंगा. माझ्याविषयीचे शास्त्रलेख साक्ष देतं, मेरे बारे में वहाँ पर वो गवाही देते हैं. माझ्याविषयी पवित्र शास्त्र साक्ष देतं. मेरे बारे में पवित्र शास्त्र गवाही देते हैं. बायबल तुम्हाला देवाविषयी जास्त शिकवत जाईल. पवित्र शास्त्र हमको परमेश्वर के बारे में देवाविषयी जाणायचं आहे, परमेश्वर के बारे में त्याला ओळखायचं आहे, आपको उनके तो काय म्हणतोय हे ऐकायचं आहे, क्या बोलते हैं आपको सुनना तर है. तुम्हाला बायबलचा अभ्यास करावा पवित्र लागेल. शास्त्र को सीखना है. बायबलचा अभ्यास केल्यापासून तुम्हाला तो सापडणार नाही, पवित्र शास्त्र बिना से आपको कारण सुरुवात त्याच्यामधून होते. क्योंकि शुरुआत इसी से होती है. कदाचित तुम्ही पुढची स्टेप काढली असेल. शायद आप अगले स्तर पर पहुंच गए. आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही पुढच्या स्टेपला गेला. खुशी की बात है कि आपने अगले स्तर को पा लिया है. पण जर तुम्ही अजून